एका अभ्यासामध्ये, डर्मॅटॉलॉजीचं एक जर्नल आहे, त्याच्यामध्ये एक अभ्यास झाला होता. त्याच्यामध्ये ज्यांना बायोटीन व्यवस्थित मिळते त्या महिलांमध्ये केसांची जाडी वाढते, संख्या वाढते आणि स्ट्रेंथ सुद्धा वाढलेली आढळली. आता तुम्ही विचाराल की मग मॅडम आम्ही दररोज बायोटीनच्या गोळ्या घ्यायच्या का? तर अजिबात नाही. कारण निसर्गानं आपल्याला बायोटीन किंवा इतर जे हेअर फ्रेंडली न्यूट्रिएंट्स आहेत त्यांनी समृद्ध असलेले अनेक सुपर फूड्स दिलेले आहेत. जर आपण ती घरच्या घरी रोजच्या आहारात समाविष्ट केली अशी सुपर फूड्स, तर आपल्याला केस गळतीवर, केसांच्या अनेक समस्यांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. आज मी तुम्हाला एक खास हेअरची सुपर फूड रेसिपी सांगणार आहे. आणि ही रेसिपी फक्त चविष्ट नाहीये, तर त्यामध्ये बायोटीन, झिंक, ओमेगा 3, सेलेनियम, कॉपर, आयर्न, अँटीऑक्सिडंट्स यांचा अगदी खजिना आहे. यात काय काय आहे तर बदाम, काजू, सनफ्लॉवर सीड्स, जवस, तीळ, पंपकिन सीड्स, खजूर असे इन्ग्रेडियंट्स आहेत जे सगळ्यांना सहज उपलब्ध आहेत. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ञ, आणि आज आपण खूप छान रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करण्यासाठी मी एक्साइटेड आहे आणि तेवढीच मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा उत्सुक असणार आहात. चला पाहूया या रेसिपीतला प्रत्येक घटक आपल्या केसांसाठी कसं काम करतो ते आधी समजावून घेऊया, कारण रेसिपीपेक्षा त्याचा गुणधर्म आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे. पहिले बदाम. केसांसाठी नैसर्गिक टॉनिक. व्हिटॅमिन ई आहे, बायोटीन यामध्ये, हेल्दी फॅट्स आहेत, प्रोटीन्स आहेत. व्हिटॅमिन ई आहे ना, ते स्काल्प मधले आपलं ब्लड फ्लो आहे त्याला सुधारायचं काम करतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा झीज कमी करतं. एका ट्रायकॉलॉजीच्या अभ्यासानुसार व्हिटॅमिन ई सप्लिमेंट्समुळे हेअरफॉल खूप कमी होतो. बदामाच्या तेलाने शिरोभ्यंग म्हणजे डोक्याला जर तेल मालिश केली तर त्यामुळे केस मऊ होतात, चमकदार आणि दाट सुद्धा होतात. अर्थात लावण्यासाठी किंवा नस्य करण्यासाठी तेल आहे ते चांगल्या प्रतीच्या बदामांचं हवं आणि ते सुद्धा लाकडी घाण्यावर बनवलेलं हवं. कारण रिफाईंड तेलामध्ये कुठलेच इन्ग्रेडियंट्स जे महत्वाचे आहेत, नरिशमेंट देणारे आहेत, ते शिल्लकच राहत नाहीत. आपल्या अर्हमच्या कॅटलॉग मध्ये शुद्ध बदाम तेल आहे, ते तुम्ही केसांना लावण्यासाठी, पोटातून घेण्यासाठी सुद्धा वापरू शकता. कारण सध्या शुद्ध दूध किंवा शुद्ध तूप मिळणंच अवघड आहे, तर त्यासाठीचा हा एक पर्याय. शिवाय नस्य ही एक सवय, तेही बदामाच्या तेलाचं नस्य. हे केसांच्या आणि एकूण सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची सवय आहे. त्यासाठी तुम्ही शुद्ध तूप वापरू शकता किंवा शुद्ध बदाम तेल वापरू शकता. तर नस्य ही रोज करण्याची गोष्ट आहे, कारण त्यामुळे मानेच्या वरच्या सगळ्या घटकांची झीज कमी होते, त्यांना खूप छान नरिशमेंट मिळतं. छोटा ड्रॉपर असतो नस्यचा, आपल्या गिफ्ट पॅक मध्ये पण आहे. असा अगदी छोटा ड्रॉपर गरम पाण्यात ठेवून कोमट झालेलं तेल साधारण 5-5 थेंब दोन्ही नाकात रात्री झोपण्यापूर्वी टाकावं. यामुळे झोप चांगली येते, स्मृती चांगली होते, केस दाट होतात, डोळे छान होतात, स्किन छान होते, असंख्य फायदे त्याचे. म्हणून नस्य रोज करायचं बदाम तेलाने, ही पहिली गोष्ट. आता दुसरा इन्ग्रेडियंट काजू. काजूमध्ये झिंक आहे आणि कॉपर आहे. झिंकची कमतरता ही हेअरफॉलचं एक मोठं कारण असू शकतं. झिंक असताना ते फॉलिकलला प्रोटीन्स बाइंड करण्यासाठी मदत करतं, बांधून ठेवण्यासाठी, म्हणून नवीन केस उगवायला लागतात. आणि कॉपर असतं ते मेलानोसाइट पेशींना सक्रिय ठेवतं आणि मेलॅनिन तयार करायला मदत करतं, त्यामुळे केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं. तिसरा घटक सनफ्लॉवर सीड. यामध्ये पण व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहेत, सेलेनियम आहे याच्यामध्ये आणि प्रोटीन आहे. सेलेनियम हा जो ट्रेस अगदी मिनरल आहे, सूक्ष्म आहे, तो केसाच्या फॉलिकल्सना इन्फेक्शन पासून वाचवतो. ज्यांच्यामध्ये सेलेनियमची डेफिशियन्सी असते ना, त्यांच्यामध्ये नेहमी डेंड्रफ होतो किंवा स्काल्पशी संबंधित समस्या आढळतात. याशिवाय सनफ्लॉवर सीड्स मधलं जो बायोटीन आहे तो केसांना अर्थातच खूप स्ट्रेंथ देतो. पुढचा आपला इन्ग्रेडियंट आहे पंपकिन सीड्स, भोपळ्याच्या बिया. याच्यामध्ये सुद्धा झिंक, आयर्न, मॅग्नेशियम आणि फायटोस्टिरॉल्स असतात. विशेष म्हणजे एक इव्हिडन्स बेस्ड कॉम्प्लिमेंटरी आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिन असं जर्नल आहे, त्याच्यामध्ये एक प्रकाशित झाली होती क्लिनिकल ट्रायल. त्यामध्ये असं दिसून आलं की पंपकिन सीडचं ऑइल घेतलेल्या पुरुषांमध्ये सुद्धा अँड्रोजेनिक ॲलोपेशिया म्हणजे मेल पॅटर्न बाल्डनेस, जे टक्कल पडतं ना, मागे जातात केस, त्यामध्ये 40% केसांची वाढ झाली. म्हणजे पंपकिन सीड्स फक्त पोषणासाठी नाही तर हेअर रिग्रोथ साठी सुद्धा खूप उपयुक्त सिद्ध झालेले आहेत. पुढचा आपला घटक आहे जवस. याला संस्कृतमध्ये नीलपुष्पी असं नाव आहे. वात, कफ आणि पित्ताचा नाश करणाऱ्या या बिया आहेत. त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत, लिग्नान्स आहेत, फायबर्स आहेत. ओमेगा 3 मुळे स्काल्प मधली सूज किंवा इन्फ्लेमेशन कमी होतं, त्यामुळे फॉलिकल स्ट्रॉंग राहतात. एका अभ्यासानुसार ओमेगा 3 सप्लिमेंट जर घेतले तर त्यामुळे हेअर डेन्सिटी आणि स्काल्पचं हायड्रेशन किंवा नरिशमेंट सुधारतं. जवसाच्या बिया असं खूप छान नरिशमेंट आपल्या स्काल्पला देतात. या स्निग्ध, उष्ण आणि पचायला जड आहेत.
म्हणून जवस अख्खे खाण्याऐवजी त्याची पावडर किंवा चटणी किंवा आज आपण जो सुपरफूड पाहणार आहोत तसा लाडू यामध्ये पावडर करून घेतली तर त्याचं पचन जास्त चांगलं व्हायला मदत होते किंवा ऍब्सॉर्प्शन त्याचं. पुढचा इन्ग्रेडियंट अर्थातच तीळ. आयुर्वेदात तिळाला फार छान केश असंच म्हणलंय, म्हणजे केसांसाठी घटक आला की त्यामध्ये तीळ हवाच. केसांसाठी अतिशय हितकर आहे. दंत्यो अल्पमूत्रकृत ग्राही वातघ्नो अग्निमतिप्रदाहा. केसांसाठी हितकर, दातांसाठी हितकर आणि मतिप्रद म्हणजे बुद्धिदायक सुद्धा आहे. तिळामध्ये सुद्धा कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर, आयर्न आणि हेल्दी फॅट्स आहेत. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, ते केसांना मजबूत करतात. झिंक आणि कॉपर हेअरचं पिगमेंटेशन किंवा कलर टिकवून ठेवतात. आणि त्यातलं आयर्न आहे, त्यामुळे स्काल्पला खूप छान नरिशमेंट मिळतं. तिळाचं तेल डोक्याला लावलं तर अकाली केस पांढरे होणं थांबतं, केसांची मुळं घट्ट होतात. आपल्या आधीच्या पिढ्यांनी याचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे. आज सिद्ध काय झालेलं आहे आणि आधुनिक संशोधनात तर लिग्नास जे आहे ना तिळामध्ये आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत ते फ्री रॅडिकल्स पासून केसांचं रक्षण करतात. म्हणून हेअर ऑइल मध्ये सुद्धा आपण तिळाचं तेल सुद्धा आवर्जून वापरतो आपल्या हेअर ऑइल मध्ये. पुढचा आहे खजूर. नैसर्गिक ऊर्जा देणारा पदार्थ, पण केसांसाठी सुद्धा महत्वाचा आहे कारण याच्यात आयर्न आहे. आयर्न डेफिशियन्सी महिलांमध्ये हेअर फॉलचं प्रमुख कारण असतं. खजूरमुळे हिमोग्लोबिन वाढतं, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. स्काल्पला, फोलिकल्सला छान नरिशमेंट मिळतं. याच्यामध्ये सुद्धा पोटॅशियम आहे, व्हिटॅमिन B6 आहे, जे स्काल्पमध्ये खूप कोरडेपणा आलेला असतो, वात वाढलेला असतो, तो कमी करून केसांना मऊ ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे. तर हे झाले घटक. आता रेसिपी. तर काय प्रमाण घ्यायचं याचं? 1 कप बदाम, 1 कप काजू, 1 कप सनफ्लॉवर सीड, 1 कप पंपकिन सीड, तेवढेच जवस आणि अर्धी वाटी तीळ, तेवढेच खजूर. हे सगळं थोडंसं तुपावर हलकं भाजून घ्यायचे आणि हे खजूर आहेत त्यांच्या बिया काढून छोटे तुकडे करायचे आणि सगळे घटक मिक्सरमध्ये घालून त्याचे एक पावडर करून घ्यायचे. आता या पावडर तयार झाल्यानंतर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत बरं का. ही जी पावडर आहे ती रोज अशीच तुम्ही दुधात, दह्यात, ताकात किंवा स्मूदीमध्ये, ज्यूसमध्ये घालून सेवन करू शकता. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे याचे छोटे छोटे लाडू किंवा एनर्जी बॉल्स म्हणू शकतो आपण, असे रोज सकाळी तुम्ही 1 किंवा 2 खाऊ शकता. दोन्ही प्रकारे ही रेसिपी शरीराला सगळे आवश्यक घटक येते देते, विशेषतः बायोटिन देते, अँटीऑक्सिडंट्स पुरवते. एक काळजी घ्यायची, ज्यांना खूप पित्त होतं किंवा खूप उन्हाळा आहे अशांनी या लाडूमध्ये काजू किंवा जवस हे खूप उष्ण असलेले इन्ग्रेडियंट थोडे कमी करायचे आणि त्याऐवजी मग काळ्या मनुका किंवा सुके अंजीर असे थंड गुणधर्माचे इन्ग्रेडियंट ऍड करायचे. आता विचार करा, आपण या रेसिपीतला प्रत्येक घटक समजून घेतलेला आहे. बदाम केसांना व्हिटॅमिन ई आणि बायोटिन देतात. काजूमुळे झिंक आणि कॉपर सप्लिमेंट मिळतं. सनफ्लॉवर सीड्स, पंपकिन सीड्स हे स्काल्पला काय देतात तर सेलेनियम आणि फायटोस्टिरॉल्स. जवसमुळे ओमेगा 3 मिळतं. तीळ कॅल्शियम आणि झिंक देतात आणि खजूर आयर्न देतं. म्हणजे हा छोटासा लाडू केसांसाठी नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन कॅप्सूल आहे. बेस्ट सुपरफूड. आज आपण बाजारात जे महागडे प्रॉडक्ट्स विकत घेतो त्यामध्ये अनेकदा सिंथेटिक व्हिटॅमिन्स असतात, प्रिझर्वेटिव्ह असतात, केमिकल्स असतात आणि त्यांचा परिणाम तात्पुरताच असतो. पण आजची आपली रेसिपी म्हणजे अगदी शुद्ध, नैसर्गिक आणि सुपरफूड म्हणावी अशीच आहे. दररोज जर तुम्ही हा एनर्जी बायोटिन बॉल सकाळच्या दिनचर्येत समाविष्ट केला तर काही आठवड्यात, साधारण 6 ते 8 आठवड्यात तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की हेअर फॉल कमी झालाय, केसांना नैसर्गिक चमक आली आहे आणि तुमचा स्काल्प सुद्धा स्ट्रॉंग झालाय. आरशात बघताना तुमचा आत्मविश्वास यामुळे नक्की वाढेल. ही रेसिपी अर्थातच फक्त केसांसाठी उपयोगी नाही तर संपूर्ण शरीरासाठी सुद्धा उपयोगी आहे. त्यातले जे ओमेगा 3 किंवा अँटीऑक्सिडंट्स आहेत, सगळे घटक आहेत, ते हृदयाला सुद्धा संरक्षण देतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवतात, आपली हाडं स्ट्रॉंग करतात, थकवा कमी होतो. म्हणजेच केसांबरोबर पूर्ण आरोग्यासाठी हे एक हेल्थ टॉनिक आपण म्हणू शकतो.